मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होम केलं. तसंच अनेक कलाकारांनी देखील शूटिंग फ्रॉम होम केलं, ज्यात त्यांना त्यांच्या घरच्यांनी खूप मदत केली. तर आता आपण बघणार आहोत असंच एक शूटिंग फ्रॉम होम, जे आपल्याला दाखवतायत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि विनोदाचा भरपूर पौष्टिक खुराक खाऊन तयार झालेला तगडा विनोदवीर अतुल तोडणकर. बाप रे बाप. बातम्या. देशात कोरोनाचा हाहाकार, संपूर्ण देश लॉकडाऊन. अरे बापरे. प्राजक्ता माळी यांचा फरसांचा कारखाना बंद. इमिडिएटली लगेचच दुसऱ्या वाक्याला. त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणीवर उपासमारीची वेळ. सगळ्यात जास्त वेळा लाईव्ह येण्याच्या स्पर्धेत समीर चौगुले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या फरकाने मात. अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी गेलेल्या प्रसाद खांडेकरांना चुकीचा मास्क लावल्यामुळे त्याच्याच पोलीस मित्रांनी दिला चोप. व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता यार, लय मजा आली असती. व्हिस्की आणि मूगडाळ हे अत्यावश्यक सामान नाही, कोर्टाचा आदेश. पार्टी देणारच होतो, इतक्यात लॉकडाऊन झालं. प्रसाद ओक यांचं स्पष्टीकरण. प्रसाद ओकांचं आहे म्हटल्यावर स्पष्टीकरण. गौरव मोरेचं असतं तर पट्टीकरण. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही जुजबी प्रथा चालू ठेवावी अशी स्किटकरी संप्रदायाची सरकारकडे मागणी. वाह, काय बातम्या आहेत. म्हणजे कोरोना आधीची पृथ्वी आणि कोरोना नंतरची पृथ्वी फार फरक असणार आहे. अहो, ऐकलत का? हा ते यार, 100 वर्ष आयुष्य तुला. का? जस्ट पृथ्वीबद्दल बोलत होतो. तुम्ही पण ना. काय नाही का असंच. अहो, हा, ऐका ना, मी तुम्हाला चाय देऊ का? चाय नाही ग, तू महाराष्ट्रातली प्रथितयश अभिनेत्री आहेस. ओ माय गॉड. चाय नाही, चहा म्हण, चहा. अहो, हा, ऐका ना, अयो, मी तुम्हाला चहा देऊ का? ओहो, अरे बापरे. अहो, चहा, एवढा मान सन्मान. अरे बाप, मरतो काय मी. नाही, असं अभद्र काही बोलायचं नाही. सकाळी सकाळी तुमच्या आणि मृत्यूच्या मध्ये मी सावित्री सारखी उभी राहीन. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही स्वामी. अरे बापरे, मी स्वामी? मी स्वामी? नाही नाही, ह्याच्या मागे नक्कीच गोस्वामीचा काहीतरी डेंजर हेतू असणार. नाहीतर पहिल्याच पेजवर एवढा मान सन्मान, ते पण पहिल्या शूटिंगला. शक्यच नाही ना. ऐका ना, तुम्ही इथे बसा ना. हे बघा, मी सकाळी सकाळी उठून नाश्ता जेवण सगळं तयार करून ठेवले. तुमच्या आवडीची काजूची भाजी आणि आंबोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला आवडतात. आणि कुकर लावलंय. 3 शिट्या झाल्या की बंद कराल का? येस. ते काय ना, उद्यापासून आमच्या सिरियलचं शूटिंग फ्रॉम होम सुरू होणार आहे. त्याची आज रिहर्सल आहे. तर आमचे डायरेक्टर सर आहेत ना, त्यांचा व्हिडिओ कॉल येणार आहे. तर ते सांगणार आहेत की कसं काय होणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल, थोडंसं सहन कराल का? फोन? अय्यो, सरांचा व्हिडिओ जरा घेता का? मी पटकन टचअप करते प्लीज. ओके ओके ओके. Oh my God, Vanu, you're looking so trim. My God, तू केवढी स्लिम दिसतेस तू. Wow, Dad is walking home. Nice, छान दिसतेस. सर, मी वनिताचा नवरा आहे सर. वनिता इकडे आहे. वनिता, हा सन. हाय सर. अरे, हॅलो. सेमच आहेस. म्हणजे मेंटेन केलंस तू. क्या बात आहे. थँक्यू सर. आणि हे कधी घडलं? काय नाही म्हणजे हा जो इसम आहे बाजूला नवरा म्हणून म्हणतोय, काय म्हणजे खरंय काय? सर, हे माझे मिस्टर गौरव मोरे. अच्छा अच्छा.
हे काय करणार आहेत? ऍज अ कॅमेरामन हे मला हेल्प करणार आहेत शूटिंग करताना. ओ रिअली? गौरवजी नमस्कार, नाईस टू मीट यू. मी टू सर, मी टू. हा मिठू. म्हणजे मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून सर. सर मी तुम्हाला सांगू का, जगात असे फार कमी नवरे आहेत जे बायकोला इतकं सपोर्टिव्ह काम करतात तिच्या करिअरसाठी. यू आर ग्रेट, यू आर ग्रेट. थँक्यू सर, थँक्यू सर. तुम्ही वनिताचे गुरु आहात, तर आज म्हणजे 2 दिवस मी तुमचा असिस्टंट सर. तुम्ही मला काही काम सांगा सर, मी करायला तयार आहे. बिंदास काही सांगा. माझा असिस्टंट? हो सर. कळेल. नो प्रॉब्लेम. वनिता, येस सर. मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे या माणसाशी तू लग्न केलं चेहरा न बघता, फक्त मन बघितलंस. Thank यू you. आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. हे म्हणजे म्हणजे हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. मी खरं बोले ना? होल्ड होल्ड होल्ड. हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. नाही खरंच हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. सर डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. नाही नाही सर, आय एम सो सॉरी सर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मला तुम्हाला नावं ठेवायची नाहीयेत. नाही, माझं सर, असं म्हणणं आहे की नाही. सर ऐका ना सर, की माझं असं म्हणणं आहे की वनिताला कधी हँडसम की डॅशिंग पर्सनॅलिटी असे बरेच ऑप्शन मिळाले असते ॲज अ हजबंड म्हणून, पण तिने तुम्हाला निवडलं का? तुमचं टॅलेंट बघून, Yes, sir. गुण बघून. तुमच्यासारखा जेंटलमॅन तिला मिळाला, राईट? हे मला म्हणायचं होतं. फिरून फिरून तुम्ही तेच म्हणताय, पण क्या चेहरा बघण्यासारखा नाही हेच होते त्याचा अर्थ. जाऊ दे ना सर. सर, चला आपण ना. सुरू करूया ना, सुरू करूया सर. ना. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. हे बघा वानू. येस सर. वानू. येस सर. तुला स्क्रिप्ट मिळालं? हो सर. ओके, वाचलंस? हो सर. वाचलंस पण? हो सर. हा बात शूटिंगला कधी वाचलं नाहीस तू? आधीच वाचलं. वा वा. बरं ऐका, हे बघा शूटिंग आपलं उद्या आहे हा. आणि आज आपण मॉक शूट इन द सेन्स की मी ते शूटिंग कसं करायचं आहे हे मी Okay, तुम्हाला समजावून सांगणार हा. आहे. ओके बरं, आधी मला लोकेशन दाखवा वेअर आय नीड टू शूट. सर लोकेशन आहे बघा. या. हा आमचा हॉल आहे सर. हा. ओके हे आमचं घर. या. ओके एवढंच घर आहे आमचं सर. एवढंच आहे? हॉल म्हणजे हेच आमचं घर आहे सर. ते तिथे लेफ्ट साइडला ती गुहा दिसते ते काय? सर ती मोरी आहे. मोरी? हा मोरी म्हणजे? बाथरूम आहे सर ते आमचं. अच्छा, आणि एवढंच घर आहे. म्हणजे ह्या एवढ्याच घरात मला शूटिंग करायचं आहे? हो सर. वनिता, येस सर. तुझ्या लक्षात येत आहे का तू सिरियलची हिरोईन आहेस? ओके, आणि हिरोईनचं घर मला दाखवायचं आहे. मी काय दाखवू माझी क्रिएटिव्हिटी एवढ्याशा घरात? सर. हे घर आहे का? मुळात हे घर नाहीच आहे. या घरात माणसं राहू शकतात हे मला पटतच नाहीये. घर नाही, गोठा आहे, गोठा. कायच आणि काय ही रंगटी केलेली आहे. हा काळा रंग नाही तुम्हीच. अरे काय हे कसे रंग दिसत आहेत ते? अहो, हा, हे सर. कुठल्या डुकरानं हे डिझाईन केलंय? सर मी डिझाईन केलंय. माझं ठीक आहे सर, पण घराला गोठा बोलू नका. का? हिला राग येईल. म्हणजे आणि तो घर आहे आमचं. हे शूटिंगचं लोकेशन नाहीये. जेवढं आहे तेवढं आहे ना. तुम्हाला शूटिंग करायचं तर बघा. नाही सॉरी सर. तुम्ही प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. नाही तुम्ही असं बोलू नका ना मग. नाही आय एम रिअल सर, आय एम रिअली सॉरी Okay, सर, रिअल सर. म्हणजे प्लीज तुम्ही असं मनावर घेऊ नका. अप्रतिम घर आहे, अप्रतिम घर आहे. Thank you, sir. काय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत घरातून. काटा आला काटा लगेच. सर अप्रतिम घर आहे सर, खूप छान आहे Thank you, घर. sir. व्हेरी नाईस सर. आपण इथे शूट करूया. तर आपण शूटिंग सुरू करायचंय. तर सुरुवातीला आपल्याला ना मास्टर शॉट घ्यायचा आहे. आणि तो मास्टर शॉट म्हणजे काय असतो हे मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे बघा वनिता मॅम आहेत ना, ज्या संपूर्ण दिसतील इतक्या लांब उभं राहून तुम्हाला शूट करायचं आहे. ओके ओके. मग त्यासाठी मला दहिसरला जावं लागेल. का? तरी तिचा डावा खांदा येणार नाही. नाही सर, प्लीज डोंट इन्सल्ट माय हिरोईन. ओके सर आपण एकदा ट्रायल करूया सर. ओके. बेबी वनू, तुला डायलॉग स्पॉट आहेत? येस सर. येस. ओके सर थांबा. काय? हा, ते शूट करायचं आहे ना. हा, मग शूटिंग केली पाहिजे की नाही. हा आपण ट्रायल करूया. ओके ओके ओके. हा ओके ओके. रेडी. चालेल. येस सर. रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. इकडे. हॅलो राज. राज कधी संपणार हे सगळं? राज कधी होणार सगळं आधी सारखं? राज हा पाऊस रोज येताना तुझी आठवण घेऊन येतो राज. नाही आता एक क्षणही मला नाही थांबता येत रे राज.
मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अयो, काय 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 झालं? काय काय अप्रतिम अभिनय, अत्यंत नवनवोन्मेषशाली पद्धतीने तुम्ही हे मांडलंय सगळं. थँक्यू सर. काटाला अंगावर माझं एवढं झालंय हसी अख्खा अंगावर आला. जेव्हा टेलिकास्ट होईल लोकांचं काय होईल? नाही, फार डेंजर आपलं. आणि सर गौरवजी. हा सर, हा. हॅलो 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 गौरवजी. सर मी आहे. ऐका ना, हाऊ द वे यू हँडल द कॅमेरा ना सर, क्या बात आहे सर. Thank you. सर तुम्ही खूप टॅलेंटेड आहात सर. Thank you. सर मला असं वाटतं ना की तुम्ही ना मोठमोठ्या भल्या लोकांना म्हणजे FTIच्या लोकांना वगैरे असं मागे टाकलंय सर. नाही सर, मी FTIचं वगैरे नाही, मी FPTIचं आहे सर. FPTI? हा सर, फिल्टरपाडा टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. तिकडचं आहे सर मी. मस्त कॉम्बिनेशन आहे, कॅमेरा बरोबर कॉमेडी. मस्त मस्त सर, कमाल सर. मी म्हणतो सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये या सर, मी तुम्हाला मस्त पॅकेज देईन. सर मी सरकारी जॉबला आहे, चांगला पगार आहे मला, त्याच्यामुळे मला काय गरज नाही. सर मी काय म्हणतो सर, हा? सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये याच सर, मी तुमचं करिअर करेन करिअर या. अहो, नको सर, माझं ऑलरेडी करिअर झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मीडियाने तुमच्या क्षेत्राला नॉन इसेन्शियल जॉब म्हणून पहिला नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे हा मला काय बोलून फायदा नाही सर. आणि काय मला एक सांगा, तुम्हाला का लोकांचं एंटरटेन करायचं आहे एवढं? हा, घरात बसून शूटिंग करताय कशाला? बसण्यात तर बसू द्या ना. उगाच आपलं. सर ऐका ना, हा. आपण विषयाला हात घालूया, चालेल. शूटिंग सुरू करूया. हो, सर. ओके हा चल चल सर. ओके सर, आता आपण शूटिंग सुरू करतो. हो. ओके, आता आपण ना OS घेऊया. ओके सर, चालेल. चलो. ओ यस. पुढे. काय केलं हे? तुम्ही बोललात ना OS. ओ यस. सर नको सर, प्लीज. काय झालं सर? असं करू नका सर. तुम्ही हे असे पंच करताना म्हणून आमच्या फील्डला नॉन इसेन्शियल फील्ड म्हणून. प्लीज प्लीज नका करू. ऑलरेडी खूप गर्दी आहे, खूप जण आहेत. तुमचा नंबर कधी येणार? खूप नको सर, प्लीज प्लीज सर नको. आपण शूट करूया ना सर. हे बघा ओके, तो OS जाऊ देत. हा. आता आपण क्लोज करू. ओके सर, डन. क्लोज माहितीये? हो माहितीये सर. त्याला माहितीये? नाही मला माहिती नाही, मला सांगा आधी. सांगतो. हा. क्लोज म्हणजे एवढं, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके ओके ओके. हा ओके हा. रेडी? ओके रेडी. एक मिनिट. जमेल तुला? हो सर, हो. ओके ओके, सायलेन्स, रेडी सर. रोल्स ऑन कॅमेरा, ऍक्शन. राज कधी संपणार हे सगळं? कधी होणार सगळं? कधी संपणार हा पाऊस? हे काय सॉरी. वाजलं? काय झालं? हे काय वाजलं काय? सर ते कुकरची शिट्टी वाजली सर, भात लावला ना म्हणून. सर हे ए इकडे बघ. मोबाईल एवढा प्रवास करून आलोय आम्ही. तुम्ही आतमध्ये कसं Direct आलात? आतमध्ये ते माझ्याकडे फॅसिलिटी आहे, माझ्याकडे आहे. मी अरे इथे शूटिंग करतोय ना, माझं रक्त पिऊ नको, मला त्रास देऊ नकोस प्लीज. मी सांगतो तेवढंच कर. ओके ओके? ओके सर, करतील ते सर. भात लावून करिअर होणार आहे का आपलं? अरे पण मला करिअर करायचंच नाही येत. ऐका ना. अरे तू गौरवजी वरून आर्य तुरीवर आलास. सर, ऐका ना. अनिता नको याला समजाव, हा एवढा आहे ना, याला मी 3 महिने खाईन. सॉरी सर. मी अरे तू रे. नको थांबा ना सर. नको हा. सर प्लीज. कसं होणार? काय होणार? आपलं करायचं ना, व्यवस्थित शूटिंग सर करायचं. मग मला तुम्ही नीट सांगा ना सर, मला माहिती आहे का, मी गव्हर्नमेंट जॉब वाला आहे सर. सर मी सांगते सर, प्लीज तुम्ही. ओके ओके ओके. व्यवस्थित शूटिंग करा. मी ओके, सांगते, मी please, सांगितलंय please, तसंच sir. करा. Yes, sir. मी जातोय, पण हे वनू याच्या एक वाजव, त्याशिवाय हा सुधारणार नाही. सर नाही जातोय. करला भात लावला तसं लावीन, तुला लक्षात ठेव. अरे मग कशा बोलतात मला? ऐका ना, फक्त शूटिंग पुरता मदत करा. मग शूटिंग झाल्यावर तुम्ही सांगाल ते करेन मी. प्लीज थोडंसं ऐका ना, प्लीज ऐका ना. रेडी रेडी थँक्यू सर. रेडी. चलो सायन्स, रोल्स ऑन कॅमेरा, ऍक्शन. राज कधी संपणार रे हे सगळं? कधी होणार सगळं पूर्वीसारखं? राज नाही रे, नाही.
काय झालं सर? काय परत हे काय शूटिंगचं लोकेशन आहे, शूटिंग करतोय आपण. उद्या असंच होणार आहे का? नाही काय? इथे हा ज्युनियर आर्टिस्टचा ग्रुप का आला? माझे बाबा आहेत ते ज्युनियर आर्टिस्ट माझे बाबा आहेत. हा? मी कोण आहे? मी दिग्दर्शक आहे, कॅप्टन ऑफ द शिप. ओके, यांना पहिलं हाकलो, यांना हाकलो. मला हे नको आहे तिकडे, मला फ्रेम मध्ये नको आहेत, मला व्यवस्थित शूटिंग झालं पाहिजे. ओके, त्यांना हाकलो पहिलं, हाकलो. बाबा आहेत ना माझे. त्यांना मार आणि हाकलो. चल त्याला हाकलो, चल. बाबा आहेत माझे. तू मारणार मला? नाही. वा बहारदार परफॉर्मन्स. ऐकूया आपल्या हास्यरसिकांची दाद. सई. गौऱ्या, लॉकडाऊन नंतर टायमिंग अजूनच शार्प आणि कडक झालंय रे तुझं. हा, काय केलंस लॉकडाऊन मध्ये? काही नाही, काहीच केलं नाहीस? घरी टाइमपास. वा, मजा आली वने. खूप दिवसांनी दिसलात दोघे, खूप मजा आली. अतुल दादा, आमच्या मंचावर तुझं खूप स्वागत. Thank you, आणि thank you तू so much. 4 छान लावलेस इथे येऊन. तू जेव्हा येतोस तेव्हा 4 छान लावतोस. तुझी कॅमेरा ॲक्शन म्हणायची पद्धत भयंकर युनिक होती आणि ती खूप आवडली. छान स्क्रिप्ट होतं, खूप मजा आली. गाईज, आय हॅव मिस्ड यू अ लॉट. आणि आता आपल्या भेटीत पुन्हा कधीच अडथळा येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते. थँक्यू. प्रसादा. वा, गौऱ्या, वने, अतुल, धमाल. एकही दिवस असा गेला नाही की हास्य जत्रेबद्दलचा मेसेज मला आला नाही माझ्या फॅन्सकडनं किंवा फॉलोअर्सकडनं. त्यातल्या अल्टरनेट मेसेजमध्ये गौऱ्या वाने तुमचं नाव, आणि मला ते वाचताना फार अभिमान वाटत होता. सो तुम्ही दोघांनी तुमच्यामधलं ट्युनिंग, तुमच्यामधली पॅशन तशीच टिकवून ठेवलेली आहे आणि त्याच जोमाने तुम्ही आज परफॉर्म केलं. तुम्हाला दोघांना एकत्र बघताना आणि 3-3.5 महिन्यानंतर तुला अपमान सहन करताना बघून जीव भांड्यात पडलेला आहे. आणि अतुल, मस्त. तुझ्या मागे मी म्हटलं होतं, तुझी ह्युमरची एक वेगळीच स्टाईल आहे आणि ती कित्येक वर्ष तू टिकवून ठेवलेली आहेस. त्याबद्दल मला फार अप्रूप वाटतं की तू म्हणजे प्रशांतपासून अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेस, प्लस आपल्या सगळ्या पॅड्या, सम्या, सगळ्या आपल्या मित्रांबरोबरही तू कामं केली आहेस. पण तुझ्या ह्युमरची काहीतरी एक वेगळीच टेस्ट आहे, एक वेगळाच जॉनर आहे आणि तो फार मस्त वाटतो बघताना. थँक्यू. त्याला एक प्रकारचा रिचनेस आहे आणि तो तू टिकवून ठेवलेला आहेस. तुला इथे बघून मला फार मजा आली. थँक्यू प्रसाद. थँक्यू सो मच. मंडळी, या लॉकडाऊनमध्ये घरात बसा असं सांगून देखील काही चुकार लोक सर्रास रस्त्यावर भटकायचे. अशाच एका माणसाची मुलाखत या लॉकडाऊनमध्ये सगळीकडे भटकणारा एक मीडिया प्रतिनिधी घेतोय. तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या राज्यातले 2 टवाळ राजपुत्र, अर्थात एबी, अर्थात आशिष पवार आणि भूषण कडू. केवढे मोठं चक्रीवादळ आलेलं आहे. हे तर भयानक वादळ आहे. वादळ चक्रीवादळ आलेलं आहे, भयानक चक्रीवादळ. आणि हे चक्रीवादळ आम्ही पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय प्रेक्षकांना. आमचं चॅनल आहे MHJ. आपला कंटेंट आम्ही चेपला. वादळ, हे भयानक वादळ इथे आलेलं आहे. हे भयानक वादळ इथे आलं. मी उडतोय. मी उडतोय. हे चक्री हे माझे शब्द पण उडतायत. बघा ह्या कठीण प्रसंगात सुद्धा मी तुमच्यासाठी न्यूज घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय फरक पडत नाही. माझे शब्द उडतायत, चुकीचा अर्थ घेऊ नका. वादळ, त्याला काही होत नाही. वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे मोठं. हे एवढं मोठं वादळ आहे की मी स्थिर उभा सुद्धा राहू शकत नाहीये.
एवढं मोठं वादळ आलेलं आहे हे चक्रीवादळ. आणि बघा ह्या प्रसंगात सुद्धा मी असे पाय घट्ट धरून तुमच्यासाठी उभा आहे. अरे म्हणतात ना पत्रकारिता 5वा स्तंभ आहे. 5वा नाहीये, 4था स्तंभ असं म्हणतात. चौथा. हा चौथा स्तंभ. नाही तुम्ही त्याचा चौथा केलेला आहे पण तो 4था स्तंभ असं म्हणतात. तेच चौथा स्तंभ. आणि तेच आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. वहिनी नाही, वाहिनी. नाही आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. माझी वहिनी आहे ना घरी, तिने सिद्ध केलेलं आहे. ती किती मस्त सुंदर सून आहे ते, हे सिद्ध केलेलं आहे तिने. हा मग काय आहे बघा तुम्हाला. या फालतू जोक नंतर आपण मुद्द्यावरती येऊया. तर इतकं लॉकडाऊन असताना सुद्धा, इतकं भयंकर लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही तुमच्याकरता पत्रकारिता करतोय. आणि हे खूप महत्वाचं काम आम्ही करतोय. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी प्लीज. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये जग जरी बदललं असलं तरी आम्ही तुमच्यासाठी पत्रकारिता करणार, नक्कीच करणार. कारण आमचं चॅनल आहे MHJ, आपला कंटेंट आम्ही सगळ्यांना कळलेलं आहे आता. एक मिनिट कसला तरी आवाज येतोय. शास्त्रीय संगीताचा कोणतरी चाहता दिसतोय. कारण लॉकडाऊन मध्ये असे स्वयंभू गायक बरेच निघालेले आहेत. स्तंभ लेखक झालेले आहेत, कवी झालेले आहेत. ऐकू जाईल. तर हे इसम इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी आता डायरेक्ट संवाद साधूया. डायरेक्ट संवाद. नमस्कार. मला एक सांगा, खुर्चीवरती बसताना साधारणतः ज्या अवयवाचा पहिल्यांदा स्पर्श होतो तो अवयव तुम्ही का चोळताय? तुम्ही एवढं फिरवून का बोलताय? हे आमचं चॅनल आहे. काय तर मनात इच्छा जरी असली ना तरी सुद्धा आम्ही डायरेक्ट त्या अवयवाचं नाव नाही घेऊ शकत आम्ही. आणि आमच्या चॅनलचे काही तत्व आहेत. म्हणजे काय? अरे आहेत तत्व. म्हणजे असं डायरेक्ट नाही बोलायचं, मस्त पैकी असं वेळ घ्यायचा आणि असं फिरवून दळून सगळं मस्त पैकी बोलायचं. बरं तुम्ही जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही बोला लवकर बोला. तुम्ही लवकर बोला. काय नेम धरलाय? तुमचा काही नेम नाही. तुम्ही जाता कुठं? सांगतो काय झालं तुम्हाला सांगतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हे बघा ह्या बाबतीत आमचं चॅनल अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही. आधीच तुम्हाला सांगून ठेवतोय. बरं बोला. हे तुम्ही सोडत का आलेत? म्हणजे का नेमकं काय झालं? काय सांगतो. लांब घेणार. सांगतो काय झालंय की गेल्या आठवडाभर पोलीस न चुकता मला रोज मारता येतो आणि बरोबर नेम धरून माझ्या एकाच अवयवावर फटके देतात. ब्रेकिंग न्यूज. थांबा ना, ऐका ना पूर्ण न्यूज. एकाच अवयवावर फटके देतात तो. आता त्यामुळे ना गेली 8 दिवस झाले मी ना बसलेलोच नाहीये. सगळी कामं मी उभ्यानेच करतो. म्हणजे सगळं आटपल्यानंतर पण आहे ना मोरी आहे ना घरी, मोरीत भांडी पण उभ्यानेच घासतो. तुमचा हंडा हलतोय ना बाहेर. बरोबर. मोरी छोटीशी धक्का लागणारच ना. मग महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की सगळी कामं मी उभ्यानेच करतोय. हो. त्यामुळे काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पोलिसांनी खूप मारलेलं आहे. प्रचंड एकदम मारलेलं आहे. बेदम म्हणजे रोज आणि एकाच जागेवर सणासण म्हणजे. एक मिनिट मला सांगा, पोलिसांनी नेमकी तुम्हाला मारहाण का केली?
रोज दुपारी जेवण झाल्यानंतर मला तंबाखू खायची सवय आहे. काय तंबाखू खाल्ल्याशिवाय ना मला प्रेशर येत नाही, पोट साफ होत नाही माझं. असा तो माझा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तंबाखू आणायला बाहेर आलो तर पोलिसांनी मला हटकलं. त्याने विचारलं काय कुठे, असं नाही विचारलं, नॉर्मल विचारलं काय कुठे. मी म्हटलं काय नाही तंबाखू आणायला चाललोय. ना सण मारायला सुरुवात केली हो. असा सण ना तंबाखू मळतात ना तसा मला मळून मारलाय माहितीये. फार चुना करून टाकलाय पार्श्वभागाचा. तर मला सांगा अजून पोलिसांनी तुम्हाला कुठल्या कुठल्या कारणासाठी बेदम मारलेले? अनेक कारणांसाठी. काय झालं पोलिसांनी सगळ्यांना सांगितलंय की नाही की त्या सगळ्या व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका म्हणून. तर फेसबुक वरती मी न्यूज वाचली की व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. मग मी ठरवलं आपण विश्वास ठेवायचा नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर जायचं नाही. म्हटलं हे फेक आहे, लॉकडाऊन वगैरे असं काय नसतं. मी आपलं बाहेर पडलो. पोलिसांनी मारला आणि मला सांगितलं कोंबडा बंद. मला सांगा तुम्ही जेव्हा तुमची कणिक मळली गेली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती नेमके काय एक्सप्रेशन होते? मादक एक्सप्रेशन्स होते असे. असे मादक एक्सप्रेशन्स होते माझ्या चेहऱ्यावरती. मला सांगा हे असे एक्सप्रेशन कसे असतील? एवढं कळतंय ना मग कशाला काय विचारताय. एक्सप्रेशन मारल्यानंतर साधारण एक्सप्रेशन कसे असतात? असं नाही हो, काय तुमची व्यथा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कळलं पाहिजे लोकांना. आता मी नाही का मगाशी ते वादळ उद्या येणार आहे पण मी आत्ताच सगळं करून दाखवलं की नाही. फील यायला पाहिजे, फील. कळलं तुम्हाला? घ्या पुढे बोला तुम्ही. पुढे बोलणार. अहो माझी व्यथा मांडा हो तुम्ही. तेच म्हणते तुमची व्यथा मांडा सांगते. व्यथा मांडा तुम्ही व्यथा मांडा. असं काय करताय? ते मारते तुम्ही मारते. कोण आहात कोण तुम्ही? तू काय माणूस आहेस का मस्करी आहेस? तू काय येडा आहेस का? डोक्यावर पडलायस तू? काय बोललास? तू वेडा आहेस काय? बेड आहे मग तू माझी अक्कल काढतोयस? अरे आम्ही इथे तुम्हाला चॅनलवरती घसा फाडून सांगतोय की बाहेर पडू नका, विनाकारण बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. पण तुम्हाला काहीच कळत नाहीये. अरे अक्कल नाहीये तुम्हाला? जरा जबाबदार नागरिक बना. अरे आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आम्ही हे पत्रकार तुम्हाला इथे इतके कोकळून सांगतोय की बाबा सोशल डिस्टन्सिंग पाळा, कुठे बाहेर पडू नका, तरी पण तुम्ही जाताय. आम्हाला काय नाही होणार, आम्हाला काही होणार नाही. अरे आपण मस्त आहे, स्ट्रॉंग, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अरे असं म्हणून तिथे आकडे वाढतायत. कधी इथे 5, तिकडे 10, तिकडे 15. ती ॲम्ब्युलन्स करत आपली फिरते. अरे इथे हृदयाचे ठोके चुकतात माहितीये का तुम्हाला? एवढं पण तुम्हाला अक्कल नाही, कळत नाहीये तुम्हाला कळत नाहीये. जरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जरा जबाबदार बना जबाबदार. 1 मिनिट मला फोन येतोय. मला फोन येतोय, 1 मिनिट थांबवा जरा. हॅलो काय म्हणताय? हो भूकंप येणार आहे. ओके ठीक आहे, आता न्यूज करतो. ओके ठीक आहे. तर रसिको आत्ताच ब्रेकिंग न्यूज आहे. कुठल्याही क्षणी भूकंप इथे येऊ शकतो काय? इथे भूकंप आलेला आहे. हे बघा. अरे बापरे, भूकंप आलेला आहे. भूकंप आलाय. अरे भूकंप आलेला आहे. अरे इथे भूकंप आलेला आहे. इथे भूकंप आलेला आहे. स्किटची सुरुवात तर एकदम जबरदस्त होती. सुपर हिट, मस्त. सई, लॉकडाऊन नंतरच्याच पहिल्या एपिसोडमध्ये माझ्या शब्दकोशात भर पडणार आहे असं मला वाटलं नव्हतं. पण आज नवीन शब्द समीर दादामुळे मला मिळालेत. कणिक आणि हंडा. सुंदर, सुरेख, मला खूप मजा आली. ए आणि बी, ए बीची पण पेअर असते. तुमची पण आज जोडी पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळाली. आशिष, तुझं या मंचावर खूप स्वागत. आणि आम्हाला तर बघताना मजा येतच होती, पण तुम्ही दोघी तितकीच मजा करत होतात, हे बघून खूप बरं वाटलं. आणि ही जोडी आवडली आहे. ही ए बीची जोडी पाहिजे, पुढेही पाहिजे. आणि नवीन नवीन कॅरेक्टर्स काय तुम्ही आणताय हे बघायला मी उत्सुक आहे. तू जशी एंट्री घेतलीस ना भूषणदा, तसे अनेक बघे आपण क्राऊडमध्ये कायम बघत असतो. आणि इतकी ॲप्ट बॉडी लँग्वेज होती ती की म्हणजे त्याला काही अर्थच नाही. फॅन्टॅस्टिक, खूपच सुंदर. ते बघे असेच असतात आणि हमखास एक असा तरी दिसतो आपल्याला. फार मस्त. आणि मीडिया
आजचं जे चित्र आहे, आत्ता जे काही चाललंय, सगळ्याला एक्स्ट्रा तिखट मीठ लावून सांगणं गोष्टी वगैरे, त्या खूप सुंदर बाहेर आल्या स्किटमधून. लिहिलंही छान होतं आणि तुम्ही परफॉर्मही छान केलं, मजा आली. प्रसादा. फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे तुमच्या दोघांचं. भूषण, आज मला विशेषत्वाने जाणवलं की एक गोष्ट अशी की या 3 महिन्यामध्ये अनेक व्हिडिओज आपण व्हायरल झालेले पाहिले, पण त्याचा करेक्ट वापर तुला करता आला. म्हणजे तो तंबाखूवाला व्हिडिओ असेल, ते दांडुके मारलेले व्हिडिओ असतील, पण त्याचा करेक्ट वापर तू करून घेतलास या स्किटमध्ये आणि पुरेपूर करून घेतलास, त्यामुळे खूप मजा आली. भूषण. आशिष, माझ्या मुंबईतल्या पहिल्या नाटकापासून तू मला बघतोयस. अधांतर नावाचं नाटक होतं, ज्यामध्ये मी रिप्लेसमेंट होतो. आशिष ओरिजिनल कास्टिंगमध्ये होता आणि आशिषनी त्यामध्ये बटर नावाची भूमिका केली होती. तर त्या बटरपासून पुढे अनेक नाटकांमध्ये स्वतःला हिरो म्हणून प्रस्थापित करत त्या नाटकांचं चीज करण्याचा तुझा हा अमूल्य प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तुला बघताना मला फार मजा येते मित्रा. थँक्यू. वेलकम ऑन द स्टेज. सो मच. थँक्यू. खूप खूप स्वागत तुझं आमच्या या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये. थँक्यू.